अजितदादा सारख्या माणसाच्या मृत्यूनंतर मला अजूनही त्या गोष्टीवर विश्वासच नाही की दादा आपल्यामध्ये नाहीत, पण अजितदादांच्या विमान अपघातानंतर महाराष्ट्र शांत का आहे हे पण इतिहासाला पडलेलं कोड आहे. नाही, त्यांचा प्रयत्न आहे की दिल्लीमध्ये सुद्धा लोकसभेमध्ये चर्चा घडून आली पाहिजे, म्हणून ते विविध पक्षाच्या खासदारांना भेटतायत. माझ्या माहितीप्रमाणे काल ते सोनिया गांधीजींना भेटले, राहुल गांधीजींना भेटले, आणि चांगला आहे त्यांचा प्रयत्न सुरू आहे. तर तो चांगलाच प्रयत्न आहे, कारण त्यांनी दिल्लीमध्ये प्रयत्न करणं खूप महत्वाचं होतं. राज्यसभा लोकसभेमध्ये हा मुद्दा आला पाहिजे, आणि विधानसभा विधान परिषदेमध्ये आम्ही इकडे प्रयत्न करतोय. काही प्रकारे चर्चा जर झाली तर ती पटलावर येणं साहेब, आणि पटलावर आली तर त्याला गांभीर्याने घेतला जाईल, आणि ती गांभीर्याने घेतल्या गेलं तर मग इन्क्वायरी AIBचा फायनल अहवाल. काल आता आमच्या पक्षाचे सर्व आमदार स्मरणपत्र देऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले. ते कशा करता भेटले की बाबा वस्तुनिष्ठ चौकशी झाली पाहिजे, हेच आम्ही म्हणतोय ना. तर ती चौकशीला टाइम बॉन्ड किती? आता 1.5 महिना, आता 2 महिने होतील 28 मार्चला. किती दिवस? पटकन आतापर्यंत एखाद्या गोष्टीचा निर्णय पटकन यायला पाहिजे. आणि काय माणूस, साधा माणूस जर गेला असता, एखादा बाबा आमच्यासारखा गरीब माणूस एखादा काही असं झालं असतं तर ठीक आहे, समजू शकलो असतो का 3 महिने लागते. पण अजितदादा गेलेत, याचं गांभीर्य मला असं वाटते सरकार म्हणून सरकारला असणं अपेक्षित आहे. महाराष्ट्राच्या पटलावरचे म्हणजे अजूनही हा प्रश्न आहे की गोजूबावीच्या माळरानावरचं गुपित किंवा घातपाताचं रहस्य हे काल पटलावर दडून जाता कामा नये. अजितदादा सारख्या मोठ्या नेत्यावर अन्याय होता कामा नये. त्याकरता आमची फाईट, आमची लढाई ही चालूच राहणार. हिंदी में जानना चाहेंगे, आपने एक ट्वीट करके